मंत्रिमंडळातील माझे सहकारी आमदार संजय खोडकेजी, माजी केंद्रीय मंत्री सुभाषजी मोहिते, ज्यांच्या नेतृत्वाखाली आमचा हिंगणघाट, समुद्रपूर या कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच नगरपंचायत, त्याचबरोबर जिनिंग प्रेसिंग, विकास सोसायट्या, पतसंस्था, अर्बन बँक, खरेदी विक्री संघ या सगळ्या संस्था अतिशय उत्तम पद्धतीने चालतात. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी सुधीरजी कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, क्रांतीताई धोटे, शरद सहारे, दिवाकर गमे, अल्ताफ भाई, राजाभाऊ कांसाळे, संदीप देशमुख, गुरुदयाल सिंग जुनी, नरेंद्र थोरात, आशिष ठाकरे, राणा रणवरे, हिम्मत भाऊ चतुर, गणेश चांभारे, डॉक्टर निर्मेश कोठारी, मयूर टफरे, बाळासाहेब सोळसकर, भावनाताई वाडीभस्मे, पंकज काकडे, मोरेश्वर शेंडे, तसंच आपल्या नगराध्यक्षा योगिताताई तुळणकर, समुद्रपूरच्या नगरपंचायतीच्या अध्यक्षा, अनेक मान्यवर, विशेषतः माझ्या हिंगणघाट, समुद्रपूर आणि सिंधी रेल्वे या परिसरातून आलेले सगळे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मला बरेच दिवस सुधीर कोठारजी मला तारीख मागत होते की दादा हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक चांगला कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक मान्यवर, अनेक राजकीय पक्षामध्ये काम करणारे, काही विद्यमान पदाधिकारी आहेत, काही माजी पदाधिकारी आहेत, अतिशय तोलामोलाचे सहकारी आहेत, त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आहे. आणि त्याच्यामुळं तुम्ही तारीख द्या. आज मी सकाळी आलो, वर्धा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली आणि त्याच्यानंतर येत असताना भागाभागामध्ये अनेकांनी माझं मनापासून स्वागत केलं. त्याबद्दल मी सुधीर कोठारींना आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो. त्या मेळाव्याला आपण सगळेजण उपस्थित राहिलात. आपलंही मनापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने स्वागत देखील करतो. आज अनेक मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांच्याबरोबर हजारो सहकारी प्रवेश करतायत. सर्वांचा प्रवेश इथं आपण देणार आहोत. परंतु हा प्रवेश देत असताना काही प्रमुख मान्यवरांची नावं मी घेतो आणि ज्यांची मला घेता आली नाही त्यांनी कृपा करून आपलं नाव घेतलं नाही म्हणून कुठंतरी आपल्याला कमी समजतात असं समजण्याचं कारण नाही. कारण हजारो कार्यकर्त्यांचं नाव घ्यायलाच मग एक तास जाईल. परंतु माजी आमदार राजू तिमांडेजी, हिम्मत भाऊ चतुर, आमचे सभापती मार्केट कमिटी समुद्रपूरचे, डॉक्टर निर्मेश कोठारी, योगिताताई तुळणकर, संजय तपासे, इंदिराताई कुरकुडकर, अर्चनाताई तिमांडे, नंदाताई साबळे, महादेव उर्फ पिंटू बादले, प्रदीप डगवार, राजू कटारे, मायाताई जितोडे, हरीश वडक्कर, गंजू पारखे, अनिकेत कांबळे, नकुलभाई बैमाने, भरत जयसिंगानी, सारिका कांबळे, सुरेंद्र कुकेकार, गुरु दयाल सिंग जुनी, सौरभ तिमांडे, गौरव तिमांडे, विनोद झाडे, राजेश धनरे, किरण धनरे, राजू चाफले, संजय चव्हाण, अनिल भोंगाडे, राजू मेश्राम, मधुकर डंबारे, उत्तमराव भोयर, संजय कात्रे, संतोषराव खाडे, पांडुरंगजी किटे, मोनाताई रिठे, असे अनेक मान्यवर, हजारो त्यांच्यावर सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. मी त्यांचा पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना
धन्यवाद देखील देतो. मित्रांनो, आपले विचारधारा काही वेगळी नाही. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे सगळेजण आहोत. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्या जिल्ह्यातले एक तडफदार नेतृत्व म्हणून विधिमंडळामध्ये माजी आमदार राजू तिमांड्यांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. हिम्मतभाऊ चतुर असतील, एक तरुण आमचे सहकारी डॉक्टर निर्मेश कोठारी असतील, MD परंतु आपण पण वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून काही समाजाचं भलं करावं हा उद्देश निर्मेश कोठारींनी मनामध्ये ठेवला आहे. संजय तपासे, हरीश वडतकर, मधुकरराव डंबारे, उत्तमराव भोयर, संजय कात्रे, योगिताताई, सचिन तुळणकर हे असेच अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्याबरोबर अनेक माजी नगरसेवक, नगरसेविका, विविध कार्यकारी सोसायट्या, पतसंस्था, अर्बन बँक, खरेदी विक्री संघ अशा अनेक संस्थांचे सहकारी प्रवेश करत आहेत. आणि हे सगळे प्रवेश करत असताना जसं आता सुबोध मोहितेंनी सांगितलं की तुम्ही एका चांगल्या पक्षाची निवड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला एक परिवार आहे. तुम्ही सर्वांनी एका चांगल्या पक्षाची निवड करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद माझ्या वर्धा जिल्ह्यामध्ये, माझ्या हिंगणघाट तालुक्यामध्ये, समुद्रपूर शिंदे तालुक्यामध्ये निश्चितपणे वाढणार आहे. आणि राष्ट्रवादीचा विचार हा या विधानसभा मतदारसंघाच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. विशेषतः तुम्हाला सगळ्यांना सभासद नोंदणी करायची आहे. पुढं जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला संधी द्यायची आहे. ह्याच्यातूनच कार्यकर्ता तयार होत असतो. ह्याच्यातूनच उद्याचा आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्री तयार होत असतो. आईच्या पोटातनं कोणी शिकून येत नाही. हिंगणघाट हे वर्धा तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अशा प्रकारचं शहर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कापूस मंडीचं हे ठिकाण आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44वर हे असल्यामुळं ह्या हिंगणघाट शहरातील देशातील अनेक भागांशी हे जोडलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळं वाहतूक व्यवस्था ही अतिशय व्यापाराला चालना देणारी मिळालेली आहे. येथे साक्षरता तर देशामध्ये सरासरीपेक्षा, देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचा जन्मही या हिंगणघाटामध्ये झालेला आहे. आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं असल्यामुळं एक सामाजिक वैविध्य ह्या शहरामध्ये आपण बघतो. एक मिनी भारत म्हणून ह्या शहराची ओळख आहे. इथं शरीरयुताई वांदिले, त्याचबरोबर सुंदरी, संचक हे पण प्रवेश त्या बाबतीमध्ये करतायत. हिंगणघाट ऐतिहासिक आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपण्याचं, पुढं नेण्याचं काम तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि मला विश्वास आहे की त्यामध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन हे काम करू शकतो. त्यासाठी सर्व धर्म समभाव हा विचार जपणारा, सर्वांना एकसंघ ठेवणारा, विकासाच्या वाटेवर मजबूतीनं चालणारा हा तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे इतक्या वर्षाच्या राजकीय सामाजिक जीवनातल्या अनुभवानंतर मी ठामपणे सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगू इच्छितो. हिंगणघाट शहरामध्ये सूतगिरण्यांच्यासह पेपर मिल आहेत. आत्ताच ते मान्यवर मला इथं भेटले होते. अनेक उद्योगधंदे इथं आहेत. अनेकांना रोजगार मिळवून देण्याचं काम या भागांनी केलेलं आहे. त्यामुळे शहरात रोजगारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील अधिक आहे. या ठिकाणी कामगारांना परवडणाऱ्या किमतीचं घर दिल्यास त्यांची मोठी सोय होणार आहे. मला मगाशी वर्ध्यामध्ये काही लोक भेटले की दादा हिंगणघाट परिसरामध्ये झोपडपट्टी पण आहे, त्यांनाही आपल्याला पर्यायी चांगली घरं द्यावी लागतील. या राज्यात
या देशात या शहरामध्ये राहत असणाऱ्याला प्रत्येकाला स्वतःच्या हक्काचं घर असलं पाहिजे, त्याला स्वतःचा निवारा मिळाला पाहिजे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्यालाही प्रपंच करण्याचा अधिकार आहे, त्यालाही त्याच्या मुलाबाळांना शिक्षण देण्याचा अधिकार आहे. आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो तुम्हाला मला दिलेला आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून आपल्याला चालणार नाही. शहर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं, पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्याच्या बहुतांशी भागामध्ये मुसळधार पाऊस झाला. अनेक गावामध्ये माझ्या कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, बळीराजाचं पिकाचं अनुदान नुकसान झालं. अशा संकटाच्या काळामध्ये तुमचं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. अडचणीत असणाऱ्या माझ्या कष्टकऱ्याला, शेतकऱ्याला, बळीराजाला पुन्हा उभारी देण्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे. आज मी त्याचा आढावा घेतलेला आहे. पंचनामे करून त्यांचे प्रस्ताव मंत्रालयामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना द्यायला सांगितलेले. पाऊस कमी झाल्यानंतर नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करण्याचे निर्देश हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. नुकसानग्रस्तांना माझ्या शासनातर्फे योग्य ती मदत दिली जाईल, अशा प्रकारचा शब्द देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. मित्रांनो, नेहमी आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन सर्वांचा सन्मान ठेवून, आया बहिणींना मान सन्मान देऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि त्या शिवाजी महाराजांच्या रस्त्याने, त्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामध्ये त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचं घड्याळ, हे चिन्ह त्या बाबतीमध्ये काम करत आहे. आज मी ज्यांच्याबरोबर आमदार म्हणून काम केलं ते राजू तिमांडे यांनी तर विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नाच्या करता आक्रमकपणे राहून विद्यार्थी चळवळीचे अनेक लढे ते लढले. वडलोपार्जित शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा असलेले आपले राजू तिमांडे यांनी सर्वप्रथम हिंगणघाट पंचायत समितीवर सदस्य म्हणून ते निवडून आले. पंचायत समितीचे हिंगणघाटचे उपसभापती म्हणून 3 वर्ष त्यांनी काम केलं. त्याच कालखंडामध्ये त्यांनी पंचायत समितीचं प्रतिनिधी म्हणून, बाजार समितीचं संचालक म्हणून काम केलं. आणि 2000 मध्ये ते घड्याळाच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढून सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा माझ्या हिंगणघाट आणि वर्धा परिसरामध्ये त्यांनी फडकवला. इतर विचारधारा असलेल्या पक्षांनी त्यांना अनेकदा बोलवलं, परंतु त्यांनी आमच्याप्रती असणाऱ्या, पवार कुटुंबियाप्रती असलेली निष्ठा ही सोडली नाही. हे मी कदापि विसरू शकत नाही. त्याबद्दल राजू तिमांडे, तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो. सुधीर कोठारींचे आणि माझे फार जुने संबंध. मी राजकीय जीवनामध्ये काम करत असलो तरी सहकार असेल, पणन असेल, त्यामध्ये राज्य स्तरावरच्या संस्था त्यांना मदत केली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये फार कमी मार्केट कमिटी अशा आहेत ज्या उत्तम चाललेल्या आहेत. त्या पहिल्या 10 मार्केट कमिटीमध्ये जर नाव घ्यायचं झालं तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव घेता येईल. आणि त्याला एकमेव कारण म्हणजे सुधीर कोठारी साहेबांचं जे मार्गदर्शन आहे. नेता, संस्था पाहणारा, लोकांच्यामध्ये मिसळणारा, जातीभेद न करणारा, धर्माला, पंथाला, जातीला त्या ठिकाणी महत्त्व न देता माणुसकीला महत्त्व देणारा, अशा पद्धतीनं सुधीर कोठारींचं आजपर्यंतचं कार्य मी जवळनं बघितलेलं आहे. 1 रुपयामध्ये माझ्या शेतकऱ्याला इथं जेवण देण्याचं काम इथल्या मार्केट कमिटीमध्ये होतं. आपला कार्यक्रम पक्षप्रवेशाचा संपल्यावर मी तिथं जाणार आहे, तिथं मी बोलीन. परंतु त्यांच्या प्रयत्नामुळं एक चांगली ताकद आज माझ्या वर्धा जिल्ह्यामध्ये
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघामध्ये वाढलेली आहे. आमच्या मार्केट कमिटीचे हिम्मतभाऊ चतुर हे देखील सभापती म्हणून काम करतात. 2011 पासून म्हणजेच मागील 14 वर्ष त्यांनी सभापती म्हणून काम करतायत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते सुधीर बाबू कोठारींच्या मार्गदर्शनाखाली ही मार्केट कमिटी सांभाळत आहेत. सुरुवातीपासून ते सहकार्याशी जुळले गेलेले अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हिंगणघाट, महाराष्ट्र सुती मिल मजदूर संघ हिंगणघाट हे कामगारांचे आज प्रवेश होत आहेत. त्याच्यामध्ये महासचिव आफताब खान मला आत्ताच त्यांनी निवेदन दिलं की दादा काही कामगारांच्या बद्दलचे कायदे करत असताना त्याच्यामध्ये कामगारांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचं नुकसान होणार नाही, त्याबद्दलची काळजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि तुम्ही राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं सातत्याने माझ्या कामगारांच्या करता सतत झगडणारा नेता म्हणून आफताब खान यांची ओळख आहे आणि त्यांना बरोबर घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढं काम करायचं आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. डॉक्टर निर्मेश कोठारी हे ॲडव्होकेट सुधीर कोठारींचे चिरंजीव, MBBS MD मेडिसिन पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. स्वतःचा खाजगी व्यवसाय अतिशय उत्तम करतात. विविध क्षेत्रामध्ये ते सक्रिय आहे आणि त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात करोनाची महामारी जी आपल्याला 2020मध्ये आलेली होती त्या महामारीच्या काळापासून त्यांनी केली. सामाजिक जबाबदारी जोपासत त्यांनी करोना रुग्णांवर निःशुल्क उपचार केले. त्या काळात त्यांनी केलेल्या कार्याची अनेक संस्थांनी दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केले. वडी नागरी बँकेचे प्रथम संचालक म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे. त्यांच्या वणा बँकेचे अध्यक्ष म्हणून कामकाज यशस्वीपणे त्यांनी सांभाळलेलं आहे. त्यांच्या शेतकऱ्याप्रती त्यांची आपुलकी आहे. मदतीची भावना लक्षात घेऊन सहकार क्षेत्रात त्यांची आवड पाहून त्यांना ग्रामीण जनतेच्या आग्रहास्तव तालुका खरेदी विक्री संघाचा संचालक आणि नंतर महाराष्ट्रातील अग्रगण्य हिंगणघाट बाजार समितीचे संचालक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तीच गोष्ट आमच्या संजूभाऊ तपाचे राजकीय प्रवास सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून त्यांचा सुरू झाला आणि शिवसेनेतून वाघोली जिल्हा परिषद क्षेत्राचा ZP सदस्य म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. 2 वेळेला जिल्हा परिषद सदस्य, 2 वेळेला पंचायत समिती सदस्य, आज हिंगणघाट बाजार समितीचा संचालक, विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम भूषवलेलं आहे. आणि सुधीरभाऊ कोठारी, राजू तिमांडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची संजय तपासेंची ओळख ही आपल्या परिसरामध्ये आहे. तीच गोष्ट हरीश वडतकर, आमचे मधुकर डंबारे, आमचे उत्तमराव भोयर, संजय कात्रे, योगिताताई तुळणकर या अनेक मान्यवर हे पक्षाचा प्रवेश करत आहेत. आमच्या 2023 पासून योगिताताई सचिन तुळणकर या आपल्या समुद्रपूर पंचायत समितीच्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून त्या निवडून आल्या होत्या. त्या आता त्यांनी या पदावर कार्यरत राहून यात समुद्रपूर तालुक्यातले महिलांचं प्रतिनिधित्व त्या करतात. त्यांचे पतीसुद्धा सचिन तुळणकर सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून मोठा युवा वर्ग हा आमच्या सचिन तुळणकरांच्या पाठीशी आहे. अशा पद्धतीनं सगळ्यांची नावं घेतली तर खूप वेळ जाईल, परंतु हे प्रमुख लोक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांच्याबरोबर तुम्ही असंख्य सहकारी प्रवेश करताय. वर्धा जिल्ह्याच्यासाठी समृद्धी आणि शक्तिपीठ महामार्गाने लॉजिस्टिकच्या दृष्टीनं वर्धा महत्त्वाचं शहर झालेलं आहे. माझ्या विदर्भ मराठवाड्याला दक्षिण महाराष्ट्राची जोडणारा तसेच माझ्या शेतकरी आणि उद्योगाच्यासाठी शक्तिपीठ महामार्ग हा उपयुक्त ठरणार आहे. सकाळीच मी त्याचा आढावा घेतला. पवनार ते सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र गोवा सीमेला जोडणारा शक्तिपीठ महामार्गाला आपण तरतूद पण करतोय.
थोडा विरोध माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा काही बागायती भागातनं तो रस्ता जातोय त्याच्यामुळं आहे. शेवटी माझ्या बळीराजाला पण वाटतं माझ्या बापदादाची ही काळी आई त्याची जपणूक करत असताना तिला सोडायचं हे आमच्या बळीराजाला सहन होत नाही आणि त्याच्यामुळं काही जणांचा त्याला विरोध आहे. परंतु चर्चा करून जसा समृद्धी महामार्गाला सुरुवातीच्या काळामध्ये विरोध होता, परंतु नागपूर उपराजधानी तिथून मुंबई आपली राजधानी, शेवटी विदर्भ आणि मुंबईचं दळणवळण सोयीचं झालं पाहिजे म्हणून आपण 45,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प केला. दळणवळणाचं साधन झाल्यावर तिथलं राहणीमान बदलतं, लोकांची सोय होती, सुधारणा होती, उद्योगपती गुंतवणूक करतात, स्थानिकांना रोजगार मिळतो, बेरोजगारांना काम मिळतं आणि याच दृष्टिकोनातनं आपलं महायुतीचं सरकार काम करत आहे. नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस आपण सुरू केलेली आहे. या मार्गावर वर्धा हे स्टेशन आहे. राजधानी ही 12वी वंदे भारत एक्सप्रेस आपण सुरू केलेली आहे. वर्धा जिल्ह्यातलं बोर धाम सिंचन प्रकल्प या नूतनीकरणाच्या करता 428 कोटी रुपयाच्या खर्चाला अलीकडेच आम्ही मंत्रिमंडळाने मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि सेवाग्राम विकास आराखडा त्याचा आजच मी आढावा घेतला. त्याला अजून निधीची गरज आहे. जिथं महात्मा गांधींचं वास्तव्य होतं, ज्या पवनारला विनोबा भावेंचं वास्तव्य होतं, ह्या त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेला हा सगळा परिसर, त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर लोक यावेत, पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांना रोजगार मिळावे, या पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आज प्राध्यापक दिनकरराव घोरपडे हे वर्ध्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे, त्यांचाही आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. मी प्राध्यापक दिनकरराव घोरपड्यांचं पण मनापासून स्वागत करतो. वर्ध्यामध्ये अलीकडंच स्वतंत्र आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालय आणि आरटीओचं उपप्रादेशिक कार्यालयाचं लोकार्पण झालेलं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आमचं बारकाईनं विदर्भाच्या विकास कामावर त्या ठिकाणी लक्ष आहे. त्यामध्ये राज्याचा अर्थमंत्री या नात्याने माझ्या हातामध्ये 8 लाख कोटीचा अर्थसंकल्प असला तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत देताना माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या शेतकरी बळीराजाला, आमच्या मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज, भटका समाज, ओबीसी समाज, अल्पसंख्याक समाज, सर्वसाधारण समाज, या समाजाच्या गरीब घटकाला कुठल्याही बाबतीमध्ये निधीमध्ये कमतरता होणार नाही अशा प्रकारची काळजी अर्थमंत्री म्हणून माझ्याकडनं घेतली जाईल. हा शब्द देखील मी आजच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. बळीराजाच्या दृष्टीनं बैलपोळा हा शेतकऱ्यांचा फार आनंदाचा सण आहे. काही ठिकाणी महाराष्ट्रात श्रावणातला बैलपोळा साजरा करतात. आमच्या भागामध्ये काही ठिकाणी भाद्रपदातला बैलपोळा साजरा करतात. आता आपल्या काळाची सेवा करण्याच्या करता पहिल्यासारखी बैल आपण ठेवत नाही. आपण ट्रॅक्टरचं यांत्रिक अवजाराचा वापर करतो. पण बैलाचं जे अतूट नातं माझ्या बळीराजाशी आहे, माझ्या शेतकऱ्याशी आहे. मी देखील बैलपोळ्याचा सण, मी स्वतः शेतकरी हाडाचा असल्यामुळं माझ्या शेतावर जाऊन मी त्या दिवशी बैलपोळाचा सण आनंदात साजरा करत असतो. शेवटी तो आपला एक वेगळ्या प्रकारचा महत्त्वाचा सण आहे, आपल्याला विसरता येणार नाही. त्याच्यावर बैलपोळ्याच्या देखील माझ्या तमाम विदर्भातल्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना एकंदरीतच त्यांची शेतीवाडी करत असताना आपल्याकडं त्या ठिकाणी जी काही पिकं आहेत, सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा त्याचबरोबर आपली तूर असेल, आपली चणा डाळ असेल, या सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये कसं माझ्या शेतकऱ्यांना मदत करता येईल याचबद्दलचा माझा आणि माझ्या सगळ्या राष्ट्रवादी सहकारी कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. आणि
आमची सगळ्यांची विचारधारा एकच असल्यामुळं आपल्याला काही नवा जुना वाद घालायचा नाही. आपण सर्वात एक परिवार म्हणून एकमेकाला आधार द्यायचं काम करायचं आहे, एकमेकाला मदत करण्याचं काम करायचं आहे. इथून पुढच्या काळामध्ये मी विदर्भामध्ये देखील माझे दौरे वाढवी, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. पण तुम्ही पण मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याच्या करता तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, वडीलधाऱ्यांनी आशीर्वाद द्या. माझ्या लाडक्या बहिणींनी भावाच्या नात्याने आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा. आज आमच्या शरीरताई बांदिले या पण माजी अध्यक्ष वर्धा जिल्हा महिला अध्यक्ष त्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. मी शरीरताई तुमचा आणि तुमच्या सहकार्यांचं पण मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच पक्षाची स्थापना झाल्यापासून महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम केलेलं आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील मी मगाशीच सांगितलं, सर्व जाती धर्माला, सर्व पंथाला, सर्व घटकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे न्याय देण्याचं काम करेल. आणि त्याच्यातून आपण आपली संघटना अधिक मजबूत करू. सरकारच्या माध्यमातून, आपल्या संघटनेच्या माध्यमातून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसमय करण्याच्या करता आपल्या सगळ्यांची ताकद ही निश्चितपणे मला मदतीला उपयोगी ठरेल, त्याबद्दलची ग्वाही देतो. पुन्हा सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. काही 15-1 लोकांचंच आपण नावं घेतली जातील, त्यांचं इथं स्वागत करणार आहे. फक्त काही गडबड करू नका, त्यांना गमछा घालून आम्ही त्यांचं स्वागत करू. आपण शांतपणे ही सगळी गोष्ट घ्या. नावं घेतो आणि त्यांची नावं ते घेतील, त्यांना पक्षप्रवेश दिला जाईल. आणि त्यांच्याबरोबर हजारो कार्यकर्ते जे येणार आहेत त्यांचाही पक्षप्रवेश झाला आहे असा मी जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.